आणि गाईच ट्रेनिंग बघण्यासाठी तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ येणार आहे ट्रेनिंगची, कारण ट्रेनिंग खूप छान झालेली आहे. म्हणजे याच्यामध्ये 2 लँग्वेज यूज केलेले आहे मी, मराठी पण गाईज आणि त्यानंतर हिंदी पण. गाईज तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज सकाळी सकाळी आलेले आहे आपला प्रेम भाऊ, त्यानंतर गाईज तुमचा भाऊ. गाईज आज आपल्याला जायचं आहे काही नवीन फायर एक्सटिंग्विशर गाईज. तर नवीन फायर एक्सटिंग्विशरची आपल्याला डिलिव्हरी करायची आहे. कुठे थिंक कुठं हां, आपल्याला गाईज डिलिव्हरी करायची आंबडला, गॅब्रिएलच्या समोर. त्यानंतर काही अजून काय काम होतं आपल्याला, हां गोंद्याला पण जायचं आहे आणि 2-3 कंपनीमध्ये व्हिजिट करण्यासाठी पण जायचं आहे. सो गाईज आता पटापट जे काही सामान आहे आपलं, म्हणजे जे काही मटेरियल आहे नवीनवालं, ते सगळं बसंतीमध्ये लोड करू आणि त्यानंतर मग आपण निघू आपल्या आंबडच्या प्रवासाला, त्यानंतर गोंद्याच्या प्रवासाला. गाईज आहे बघा, ही शाळा आहे, कोणी म्हणाल का? शाळा सध्या आता सुट्ट्या लागलेल्या, आमच्याच कामाला सुट्ट्या लागत नाही, लागल्या पण नाही पाहिजे. आमच्या कामाला सुट्ट्या लागल्या, आमचं पोट पाणी बंद होईल. हो गाईज, तर आता आपले फायनली बसंती लोड झालेली आहे, बघू शकते तुम्ही. हे बघा, ही नवीन सिलेंडर आहे गाईज. त्यानंतर गाईज आता काही नवीन सिलेंडर आहे ना, जागा नव्हती पुरत म्हणून गाईज आपण इथं पुढं पण टाकले, दिसलं का? चला गाईज, आता आपण निघू आपल्या प्रवासाला. जिथपर्यंत डिझेल चालेल तिथपर्यंत आपली बसंती चालेल आणि तिथपर्यंत काम होईल. फायनली आपण पोहोचलेलो आहे मेगा कोटला. मेगा कोट सर्फेक्स ट्रीटमेंट दिसलं गाईज. ऍक्च्युली गाईज आता इथे द्यायचे नवीन फायर एक्सटिंग्विशर. हे बघा, बसंतीमध्ये लोड केलेलं दिसलंय का, ते फायर एक्सटिंग्विशर देऊ इथं. आपलं आहे ना आंबडचं काम वगैरे झालेलं आहे. आंबडला आपल्या 2 कंपन्यांमध्ये काम होतं, दोन्ही कंपन्यांचं काम केलं. त्यानंतर काही आता आपण चाललेलो आहे याला गोंद्याला चाललेलो आहे. गोंद्याला आपल्याला एका कंपनीमध्ये डिलिव्हरी आहे आणि एका कंपनीमध्ये गाईज आपल्याला आहे आज ट्रेनिंग. तर गाईज नक्कीच बघा पूर्ण ब्लॉग, कारण ट्रेनिंगमध्ये खूप मजा येणार आज. सगळे डिलेवरी झालेली आहे आपले. तर आता या कंपनीमध्ये काही एक डिलेवरी करायची आहे आणि त्यानंतर काही आपण इथं होणार आहे आता आपली फायर एक्सटिंग्विशरची ट्रेनिंग. आणि प्रेम भाऊ बोलतोय असं का मी ट्राय करू का? तर काय विषय आहे, तुमचे विचार काय प्रेम भाऊ? ट्राय करायचा प्लॅन आहे का नाही? नाही, उद्या करू. उद्या का? उद्या कोणी बघितला? कल करस आहे, आज करस आहे. काय वाटतं काय, बरोबर आहे का? तर बघू आता प्रेम भाऊला काय बोलता येतं का बघू. तिथं समोर ते करून देऊ, नाही आलं तर मग तुमचा भाऊ आहेच भक्कम, लाईन तोड विषय डायरेक्ट. गाईज तर फायनली आपली ट्रेनिंग झालेली आहे आणि गाईज ट्रेनिंग बघण्यासाठी तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ येणार आहे ट्रेनिंगची, कारण ट्रेनिंग खूप छान झालेली आहे. म्हणजे याच्यामध्ये 2 लँग्वेज यूज केलेले आहे मी, मराठी पण गाईज आणि त्यानंतर हिंदी पण. तर आता इथलं काम झालेलं आहे. तर गाईज आता आपण निघू आपण आपल्या एक तर घरच्या प्रवासाला, नाही तर मग आपल्या गोडाऊनच्या प्रवास. मस्त घरी आलो, घरी येऊन मस्त आंघोळ केली, एवढं भारी वाटतंय ना. नशीब चांगलं आहे आपलं गाईज का आपल्या घराच्या शेजारी मस्त एक छोटंसं झाड आहे. लय मोठं नाही गाईज, छोटंच झाड आहे गाईज, नाही का, छोटंच झाड आहे एकदम, लय मोठं नाही गाईज झाड. पण या झाडामुळे एवढी दाट सावली ना, खतरनाक. त्याच्यात आपण गाईज गेलो होतो आत्याकडं, पण आत्याने काय मस्त आपल्याला काय तांदूळ आणि डाळीचं काहीतरी असतं ते, नाही का, लहान पोरांना भेटते शाळेत, ते दिलेलं आहे. त्याची खिचडी एवढी भारी लागते ना, दणका नाद विषय, दमका विषय आहे.
तर चला काही आता बसतो थोडं इथं, कारण घरातले जाम गरम हो राहिले. काहीच कोणी विचार पण नाही करू शकत का मी 3 टाईम आंघोळ केली आज. सकाळी उठल्यावर, त्यानंतर दुपारी कामावरतून आलो तेव्हा, आणि आत्ता परत आंघोळ केली. पण तोंड का बघून कोणीच भांडणार नाही. त्याच्यात माझ्या बहिणीने झोप मोडून दिली माझी. एवढी डेंजर आहे गाईच, तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये मी झोपेल होतो आणि ब्लॉग बनवते माझं. काही खरं नाही. चला गाईज आता जाऊ कॅम्पला. एक तो पेट्रोल भेटत नाही कुठं. आपल्या स्प्लेंडरचं बसंतीचं पेट्रोल संपलेलं आहे. भेटलं थोडंफार तरी भारी काम. काहीच म्हटलं पेट्रोल भेटतं का नाही काय माहिती, बट आपल्याला पेट्रोल भेटून गेलं. नशीबले चांगलं होतं. धन्य म्हटलं. नाही भेटलं तर वांदे म्हटलं. एक तर संध्याकाळी जायचं आहे एका ठिकाणी आणि उद्या पण जायचं आहे एका ठिकाणी. संध्याकाळी ॲक्च्युली आपल्याला जायचं आहे सतीश साहेबांच्या घरी आज. सो गाईज तर रात्रीचे 11 वाजलेले. गाईज तुमचं भाऊ चाललेलं आहे आत्ताशी घरी. आणि आपण आलो कुठं होतो माहिती का आत्ता म्हणजे चारणवाडीला आलो होतो गाईज. ही चारणवाडी आहे. आणि इथे यायचं कारण असं होतं का विक्रांत भाऊला सोडायला आलो होतो आपण. आणि सतीश साहेबांच्या घरी जाऊन आलो आणि मग विक्रम भाऊला सोडलो. चला गाईज आता मी चाललोय घरी. मस्त जेवण करतो आणि झोपून घेतो. आणि आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. बाय बाय. जय महाकाल.